कथा सांगतोय. सुदामा ऐकलाय, शबरी ऐकली, पण ही कथा तुम्ही ऐका. अशी दिंडी दर मजल करत गेली होती आणि एका मंगळवेढा नावाच्या गावी मुक्कामाला थांबली होती. संध्याकाळचं कीर्तन ताई चालू होतं आणि कीर्तनाला अशा ज्या महिला आल्या की नाही, अशा महिलांमध्ये एक 16.5 वर्षाची पोरगी कीर्तनाला आली होती. त्या पोरीचं नाव कानोपात्रा होतं. इतकी सुंदर होती दिसायला. ऐका भाविकांनो, सुकलेल्या कमळाच्या फुलाला जर तिचा हात लागला तर कमळ उमलायचं आणि पान जर खाल्लं तिच्या गळ्यातून दिसायचं. इतकी छान पोरगी होती. ऐका, पण दुर्भाग्य असं होतं तिचं, तिला आई माहिती होती, बाप माहिती नव्हती. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली. 16.5 वर्षाची पोर होती, दिसायला सुंदर होती. ऐका, देवाच्या आवडीची सांगतो रे. 1 वर्षभर कीर्तन तुमच्या ध्यानातून जाणार नाही. ऐका, माझ्या संगीताताईनं, माझ्या बहिणीनं, आमच्या विठ्ठलरावांच्या परिवारानं, आपण सगळ्या एकत्रित झालेल्या जमावानं एवढी कथा माझी ऐका. देवाचा आवडीचा भाविक कळेल. त्यांनी पांडुरंगाच्या मूर्त्या जर घरामध्ये वाटल्या तर त्याच्यासाठी मी कीर्तन करतोय ना, मग घरी घेऊन जा. देवाच्या आवडीचा भाविक कळेल. ऐका गड्या. आणि पोरगी कीर्तन ऐकत होते आणि कीर्तनकार सांगत होता की पांडुरंगा एवढं सुंदर जगात कोणी नाही. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपली या. त्याच्या एवढा सुंदर नाही. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. तो सुंदर आहे, तो गोड आहे, तो गोजीरवाणा आहे. त्याच्यासारखं कोणी नाही. मृद मधुर मधुर वाजवितो वेणू, सावळा नंदनू नंदाचा गे. बाई, त्याच्या एवढा सुंदर कोणी नाही, त्याच्या एवढा गोड कोणी नाही. पोरगी कीर्तनात ऐकत होती. 16.5 वर्षाची पोरगी इतकी सुंदर होती ताई. सुकलेल्या कमळाच्या फुलाला हात लागला तर कमळ उमलावं, पान खाल्लं तर गळ्यातून दिसावं. आपल्या बायकासारखी नाही डांबरी मेनकापडी, आपली नाही पाहते कावडाकर चालली भिकाडागड, आपली नाही एक डोळा एक नाक जर बी देखना. इतकी छान होती. आणि पोरीनं विचार केला, मी जर एवढी सुंदर आहे तर माझ्यापेक्षा देव सुंदर असेल, माझ्यापेक्षा. गर्व झाला होता. ऐका, आणि 16.5 वर्षाची पोरगी देवाला पाहायला गेली. देवाच्या आवडीची भाविक ऐका, चालत 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 देवाच्या समोर आली. जसा पांडुरंग तिनं पाहिला तर देव तिला काळा दिसला. आपल्यालाही काळा दिसतो, कारण देव काळाचे. काहीचाचे काळा अनादी बहु काळा. ती म्हटली, बाई कीर्तनकार तर सांगत होता गोरान निळान पांढरान गोजीरवानान छान, हा तर काळा आहे. म्हणून तिनं देवाच्या पायाला मस्तक नाही लावलं. ऐका ऐका, उत्तर नांदेड भाग, मरळक गाव, सगळी नांदेड सिटी इथं आलेली आहे. सगळ्यांनी ऐका, तिनं देवाच्या पायाला आपलं मस्तक नाही लावलं. आपलं हे जे बोट आहे ना गड्या, आल्हाद असं देवाच्या पायावरती मांडलं. जसं देवाच्या पायावरती बोट मांडलं, आमचा देव इतका सुंदर झाला की त्या कानोपात्रेच्या सुंदर बोटानं देवाच्या पायाला खड्डाच पडला. बाई, माझ्या बोटानं खड्डा पडतो, आता मी या मंदिरातली बाहेर जाणार नाही, आता मी या मूर्तीला सोडणार नाही. पायामध्ये घुंगर बांधले, गळ्यात विना घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या आणि पोरगी नाचून भजन करायला लागली. सारखी नाचायची, सारखी देवाचं भजन करायची. तिचं दिसणं, तिचं नाचणं लोकांना आवडायला लागलं. बालासाहेबांचा आवाज, पंढरी महाराजांचा आवाज, कृष्ण महाराजांचा पखवाज लोकांना आवडत असतो. काय ते महाराज कीर्तन करत होते, काय रंगून गेले होते. वा कीर्तनकार, वा गायक, वा वादक लोक टाळ्या वाजवतात की नाही, तसं लोक तिला पाहायला यायला लागली. काय मुलगी नाचते, काय मुलगी गाते, काय मुलगी भजन करते. पण त्या मुलीवर बिदरच्या राजाची नजर पडली आणि बिदरच्या राजानं आदेश काढला, ही पोरगी इथं नाचून काय फायदा, तिथं आपल्या दरबारात आली पाहिजे. वाऱ्यासारखी बातमी पोरीच्या कानावर आली की मला राजा त्याच्या दरबारात घेऊन जाणार आहे. पोरगी पुढे, पकडणारे मागे, पोरगी पुढे, पकडणारे मागे. ऐका, देवाच्या आवडीचा भाविक कळेल. पोरगी पुढे, पकडणारे मागे. देवाच्या पायाजवळ पोरगी आली, आपलं मस्तक देवाच्या पायावरती ठेवलं. ते व्याग्रे दरियेले मज
देवराया अंत आता पाहू देवराया अंत आता पाहू देवराया अंत आता पाहू प्राण हा सर्वथा जाऊ देवा माझ्या पाठीमागे एक राजा लागलाय मला तर तुझ्या दरबारात नाचायचं बघ देवा मला तर तुझ्या दरबारात भजन करायचंय हे देवा मी तर तुझ्या पायाशी माझं मस्तक ठेवलंय मी कोणत्या जातीचे कोणत्या कुळाची मला माहिती नाही माझा बाप मला माहिती नाही पण माझा अत्यंत भाव तुझ्या पायावरती मी ठेवलाय हे देवा माझ्या पाठीमागं लोक लागलेले माझा अंत आता पाहू नको मला तुझ्या पायाजवळ घे सुंदर भाव हरिणीचे पाडस जागृत करेले मजलागी झाले देवा पांडुरंगा माय बापा करुणा विठ्ठला कानोपात्र देवाच्या पायावरती नतमस्तक होते फार सुंदर भाव तुमच्या महाराजांनी गायला अजून जास्त जर गात राहिलो तर आपल्याला अश्रू येतील डोळ्याला असेच आहेत आमचे बाळासाहेब मामा पंढरी महाराज सुद्धा पुढं गाणारच आहेत ऐका मस्तक देवाच्या पायावरती ठेवलं माझ्याकडे बघा गड्या आणि जसं मस्तक ठेवलं ना येणारा राजा पाहून येणारे सेवक पाहून आपला प्राणच देवाला देऊन टाकला लोटण्याचा प्रयत्न केला गड्या लोटल्याबरोबर त्या पोरीचं प्रेतच खाली पडलं कुणाची मुलगी आहे हो ती मंदिरात नाचत नाही का ती मुलगी आहे एक ब्राह्मण देवावे म्हटले हिची माती वाळवंटात करा एक ब्राह्मण देवा म्हटले हिची माती स्मशानात करा एक ब्राह्मण देवा म्हटले हिला गावाच्या बाहेर जाळा कुणाचं काय मत यायला लागलं एक ब्राह्मण विद्वान होते म्हटलं असं काही पण करू नका त्या पोरीला रात्रभर मंदिरात ठेवा तिच्या शेजारी मी झोपतो आणि देव जे सांगेल ते करतो पूर्वीच्या काळातल्या साधूला देव बोलत होता ओरिजिनल होते ते रुपये घेतला आमच्यासारखे ना ओरिजिनल होते मारुतराव महाराज होते दस्तापूरकर मोतीराम बाबा होते म्हणून ते ओरिजिनल होते आम्ही नाही महाराज ते ओरिजिनल असतात ना ओरिजिनल होते त्यांना देव बोलायचा मधल्या गाभाऱ्यामध्ये प्रेत ठेवलं गेलं शेजारी ते अनंत शास्त्री नावाचे ब्राह्मण झोपले ऐका चमत्कार असा झाला विटेवरच्या मालकानं झोपलेल्या त्या अनंताला आवाज दिला व जोरात आवाज दिला हे अनंता रे हे अनंता रे हे अनंता पाहे पा कानोपात्रा पवित्रा अनंता या मुलीसारखी पवित्र वस्तू जगाच्या बाजारात नाही माझ्या पायावरती या मुलीनं जीव दिलाय अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम या प्रयाती समद्भावम यास्ती नास्त्यत्र संशय माझ्या पायावर या मुलीनं जीव दिलाय माझ्या मंदिरात तिची उजव्या हाताला समाधी बांधा उजव्या हाताला तिला जाळा उजव्या हाताला माती केली ऐका रे नांदेड भाग ऐका मरळक गाव ऐका विमलेश्वर भक्त मंडळ ऐका आमचे विठ्ठल डग पाटील मित्र मंडळ आणि ऐका एवढा चांगला कार्यक्रम ठेवलाय आपण ताईंनी पांडुरंगाच्या मूर्त्या वाटल्यात एवढा सुंदर नियोजन आहे संपूर्ण एवढं गोड कीर्तन आहे ऐका ऐका ज्या वेळेला सांगितलं गेलं आणि तिथं त्या पूर्वीची माती केली मंदिरात जिथं माती केली ना तिथं एक झाड उगवलं 750 वर्ष झाले साखल दंडानं ते झाड पांडुरंगाच्या मंदिरात बांधून ठेवलेलं आहे तुम्ही कोणी जरी देवाच्या दर्शनाला गेलात तर तुमचं पहिलं कपाळ त्या झाडाला लागतं आणि मग देवाच्या पायाला लागतं आपण विचारू देवाला का हो देवा आम्ही तर तुमच्या दर्शनाला येतो आम्ही तर तुमची वारी करतो आम्ही तर तुमचं भजन गातो आम्हाला त्या कानोपात्रेचं दर्शन का देता देव तुम्हाला सांगेल भाविका आवडते